नमस्कार. आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळी भात बनवणार आहोत. तर आपण सगळं लागणारं साहित्य बघू शकतो. इथे मी 2-3 लवंगाचे हे घेतले, थोडंसं दालचिनी घेतलंय, 3 वेलचीचे ठेचलेल्या वेलच्या घेतलेल्या आहेत, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता. मी आज पिस्ता आणि मनुके वापरते आहे. इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. 1 कप मी इथे बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि 1 कप तांदूळला मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. आमच्या घरामध्ये आम्हाला एवढं गोड खायची सवय नाही, तर आम्ही अर्धा कप गूळ घेतलाय. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कप तांदूळला 1 कप गूळ घ्या आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे. तर बघूया कसं बनवायची. तर माझ्या कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे. या तुपामध्ये आपले दालचिनी, लवंग आणि इलायची घालणार. आता यांचा छान वास यायला लागलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपला धुवून काढलेला 1 कप तांदूळ, या तांदळाला आपण 2 ते 4 मिनिटं तुपामध्ये भाजून घेऊया. आता या 1 वाटी भाताला आपण 2 वाटी पाणी घालणार आहोत आणि चवीपुरतं थोडं मीठ घालणार आहोत. आता या भाताला 3 शिट्ट्या होऊस्तर आपण शिजवून घेऊया. हा भात आपला आता शिजून झालेला आहे. ह्याला आपण गार व्हायला ठेवून देऊया आणि आपलं खोबरं आणि गूळ आता परतून घेऊया. आता आपण आधी आपले ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजून घेऊया तुपामध्ये. हे आता भाजलेले आहेत, तर यांना काढून घेऊया. आपल्या तुपामध्ये आता आपला गूळ आणि आपलं खोबरं टाकून ह्याला पाणी सुटूस्तर परतून घेऊया. आता हे चांगलं परतून झालेलं आहे. ह्याचा खमंग वास पण सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपला भात घालून मिक्स करूया.
भात आता छान मिक्स झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रुट्स टाकूया. आणि ह्याला झाकून 4 ते 5 मिनिटं शिजू देऊया. ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं. मध्ये मध्ये ह्याला मिक्स करत राहायचं. आपला भात शिजून झालेला आहे. आपण ह्याला आता सर्व करूया. आपण बघू शकतो खूप मोकळा आणि खूप छान असा भात झालेला आहे. ह्याला आपण थोडंसं गार्निश करून सर्व करा. जर तुम्ही हा भात घरी बनवून बघितला तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा कसा झाला. नारळी पौर्णिमेचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजचे धन्यवाद.